घडणार होतं त्याला माहिती होतं. म्हणून ज्या वेळेला गेतसेमाने बागेमध्ये तो गेला, गुडघे टेकले आणि प्रार्थना करताय पित्याजवळ की पिता होईल तर हा प्याला, हे दुःख प्याला म्हणजे हे जे घडणारे दुःख आहे दूर कर. तरी तो काय सांगते, तरी माझ्या इच्छेने नको तर कोणाच्या इच्छेने हो, तुझ्या इच्छेने हो. म्हणजे ते अधीनता दर्शवत आहे. कारण येशू कोणासाठी आलेला होता? आपल्यासाठी ना. जर त्यांनी बलिदान दिलंच नसतं तर आजच्या घडीला आपण इथे बसलत नसतो. माणूस जगामध्ये पापामध्ये राहिला असता. समजलं? परंतु त्यांनी जे बलिदान दिलं त्या बलिदानामुळे आज आपण एकत्रित त्याच्या नावाने आहोत आणि त्याच्यामध्ये आहोत. आमेन. हालेलुया. तर माझं सांगायचं आहे, अधीनता हा विषय आहे त्याचं सामर्थ्य. परंतु सांगायचं आहे की तो कसा पित्याच्या अधीन आहे. त्याच्या जीवनात येणारं दुःख त्याला माहिती आहे, पण तरी तो काय सांगत आहे की पिता तुझ्याच इच्छेप्रमाणे माझ्या जीवनामध्ये हो. ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये पण कधी कधी अधीनतामध्ये राहण्याची वेळ येते, अधीनतामध्ये राहून काम करण्याची वेळ येते. त्यावेळेला जर आपण अधीनतामध्ये राहिलं तर पुढे चांगलं होणार. जर अधीनतामध्ये नाही राहिलं तर शत्रूला माहिती आहे का हा कुठेतरी नाकारणी करत आहे, हा कुठेतरी मनमावणी सारखा करत आहे, हा ध्यान देत नाही, लक्षात नाही. यहुदासारखा मग त्याच्या मनामध्ये गलत बीज टाकणार आणि तो काय करणार, शत्रू त्याला परमेश्वराच्या उपस्थितीपासून दूर करणार, अधीनतापासून दूर करणार आणि हळूहळू ते व्यक्ती मनातून दूर जाणार परमेश्वराच्या. हालेलुया. म्हणजे जसं त्याला वाटेल की शरीराने आहे परंतु मन परमेश्वरामध्ये नसणार, तो नसल्यासारखा असणार. हालेलुया. त्याला वाटेल मी आहे परंतु तो नसल्यासारखा असणार. मन एवढं लागणार नाही, ध्यान एवढं बसणार नाही. म्हणून ज्या वेळेला परमेश्वराच्या अधीनताची गोष्ट येते त्यावेळेला आपल्या जीवनात कुठलाही काही कसाही प्रसंग असू द्या, परंतु तिथं अधीनता महत्वाची आहे. आपल्याला अधीनताप्रमाणे चालणं गरजेचं आहे, तरच पुढे चांगलं होणार. कारण प्रभू येशूने त्या सर्व गोष्टी सहन केल्यानंतरच बायबल सांगते की तो अति उच्च जाऊन बसलेला आहे. कुठे? पित्याच्या उजव्या साईडला.